शिवाच्या पोटात आहे, म्हणजे शिवजींच्या पोटात आहेत. म्हणून देर इज नो गॉड लाईक दी लॉर्ड शिवा. लॉर्ड शिवा इज अ सुप्रीम पॉवर. लॉर्ड शिवा हे सुप्रीम पॉवर आहेत. ह्याच्यापेक्षा मोठी पावरच असू शकत नाही किंवा शक्तीच असू शकत नाही. आणि लॉर्ड शिवा म्हणजेच शिव आणि शक्ती. आता अर्धनारी नटेश्वरचं जे रूप घेतलेलं आहे शिवाने, म्हणजे एका भागात पार्वती माता दाखवली आणि एका भागात शंकर महादेव दाखवलेले, असं इथून असंच. तर त्याचा अर्थ आपण सुद्धा थोडंसं म्हणजे आपल्यात पण हे सगळे गुण असतात. बरेच अवयव, स्त्रीचे अवयव आणि पुरुषाचे अवयव सारखे असतात शरीरात, बरेच साम्य आहेत. काही वेगळे ठराविक काही अवयव वेगळे असल्यामुळं हा पुरुष आहे आणि हा स्त्री आहे असं म्हटलं जातं. आता स्तनाग्र स्त्रीला बी असतात, पुरुषाला बी असतात, नाही का? किंवा असे बरेच प्रकार आहेत. तर मग हेच ह्याचाच अर्थ की आपण अनंत काळाची माताही आहोत, अनंत काळाचे पिताही आहोत, जसं शंकरजी आपले आहेत तसं. म्हणजे सगळेच आपल्याला रोल्स इथं येऊन वटवायला लागतात कलियुगात येऊन. तर ह्याचंच अर्थ की तिचं जे अर्धनारी नटेश्वर शंकरांनी जे रूप घेतलेलं आहे, की सगळे गुण, शिव बी पॉवर बी आहे, एनर्जी बी आहे. शिवा, लॉर्ड शिवा इज दी होल पॉवर ऑफ द युनिवर्स, व्हाईल पार्वती माता इज होल एनर्जी ऑफ युनिवर्स. ही शक्ती जी आहे, शक्ती ती कोण आहे? माता पार्वती. आणि ही सगळी पॉवर जी विश्वाची आहे त्याच्याही पलीकडली आहे, हे आहेत शिवजी. ओके. तर आपल्याला 3 प्रकारचं शरीर असतं. एक स्थूल शरीर, दुसरं सूक्ष्म शरीर आणि तिसरं कारण शरीर. तर स्थूल शरीर कशाने बनलेलं आहे आपण पाहिलेलं आहे. रक्त, मांसपेशी, हाडे, मज्जातंतू, त्वचा, हे जे आहेत किंवा पार्ट, त्यांनी हे स्थूल शरीर बनलेलं आहे. सूक्ष्म शरीर कसं असतं? मग सूक्ष्म शरीर काय तसं असतं का हाडामासाचं? नाही. तर कसं असतं हे बघूया. आता नेक्स्ट जो प्रकार आहे सूक्ष्म शरीर. तर सूक्ष्म शरीर कशाचं असतं? पंचमहाभूते विरहित. सूक्ष्म शरीराला पंचमहाभूतापासून, आपला देह कशापासून बनला? पंचमहाभूताच. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी तत्व, आकाश तत्व, वायू तत्व, जलतत्व आणि अग्नितत्व, असे 5 तत्वापासून आपला देह बनलेला आहे. आणि हा पूर्ण प्रकृती कशापासून बनलेली आहे? 5 तत्वापासूनच बनले का? 5 तर तत्वापासून बनलेली आहेच आहे, परंतु प्रकृती 27 गुणांनी बनलेली आहे. त्याच्यापेक्षा जास्त गुणही नाही तर कमी बी नाही. तर ते 27 गुण कोणते आहेत अगोदर बघू. प्रकृती कशानं बनले हे बघू आणि नंतर आपण सूक्ष्म देहाकडे जाऊ. पहिला आपण स्थूल देह बघितला आत्ता जस्ट. स्थूल देह म्हणजे हाडामास, रक्त, मज्जातंतू किंवा त्वचा इत्यादीने जो बनलाय तो स्थूल शरीर. आणि त्याच्या अगोदर प्रकृती बघूया. प्रकृती कशापासून बनलेली आहे? तर प्रकृतीमध्ये 27 तत्व आहेत. कोणकोणते आहेत? 5 ज्ञानेंद्रिय. काउंट करूया. 5 ज्ञानेंद्रिय, त्यानंतर 5 कर्मेंद्रिय. 5 आणि 5 किती झाले? 10. आणि त्यानंतर 5 पंचमहाभूते. 10 आणि 5 15. ठीक आहे. त्यानंतर शब्द, बुद्धी, शब्द, स्पर्श, रूप, रंग, गंध, हे जे आपल्याला आपले आतमध्ये हे अवस्था आहेत. आपल्याला शब्द, स्पर्श कळतो, रूप, गंध म्हणजे सुवास येतो किंवा दुर्गंधी येते, रंग, हे जे किती झाले? हे शब्द, स्पर्श, रूप, गंध, हे गंध आणि रंग 5 झाले. मग ते 15 आणि हे 5 किती झाले? टोटल 20 झाले. आता राहिले 7, कारण हे 27 गुणांनी प्रकृती बनलेली आहे. तर पहिले 5 ज्ञानेंद्रिय, त्यानंतर 5 कर्मेंद्रिय, 5 आणि 5 10, त्यानंतर पंचमहाभूते. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आकाश, वायू, जल आणि अग्नी, हे 5 15 झाले. त्यानंतर शब्द, स्पर्श, रूप, गंध आणि रंग, हे 5, असे मिळून झाले 20 झाले. आता राहिले 7 तत्व. तर ते 7 तत्व कोणते आहेत हे आपण आता डिस्कस करूया. तर 20 झाले. पुन्हा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे किती झाले? 4. 20 आणि 4 24. आता फक्त 3 तत्व राहिलेले, कारण 27 तत्वांनी ही पृथ्वी किंवा प्रकृती बनलेली आहे. आता राहिले कोणचे? 3. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण,
किंवा सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे 3, 24 आणि 3 27. तर अशा 27 गुणांनी प्रकृती बनलेली आहे आणि प्रकृतीचाच एक भाग म्हणून आपण आहोत. जे आपणात आहे तेच प्रकृतीमध्ये आहे, म्हणजे आपल्यामध्ये जे आहे तेच युनिवर्समध्ये, ब्रह्मांडामध्ये आहे आणि ब्रह्मांडात जे आहे तेच आपल्यामध्ये आहे. मग या नियमानं, या रूलनं परमेश्वर बाहेर बी आहे आणि आत पण, आपल्यामध्ये पण आहे. म्हणून म्हटलेलं आहे, हुडकत आपण इकडं जा तिकडं जा करायची गरज सुद्धा नाही. परमेश्वर आपल्या तूच आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलास. जसं हरिणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते, परंतु तो इकडं तिकडं उगं भटकतंय आणि कस्तुरी त्याजवळच असते. कस्तुरी म्हणजे एकदम सुगंध येतो बघा त्या कस्तुरीचा, असं आपल्या ह्याच्यावर अत्तरासारखं असं थोडं घासले कस्तुरी. कस्तुरी म्हणजे ती बेंबीमध्ये एक असं हे असते ना, जसं खाडकेमधला बी असतो बघा मधला, तसे असते ती कस्तुरी. असं घासलं तर 27 दिवस वास जात नाही म्हणे. वास म्हणण्यापेक्षा सुगंध जात नाही, इतकं दरवळत राहतो. इतकी पॉवर आहे तसं आपण हुडकत राहतो. कुठे शोधिसी रामेश्वर आन, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपासी. तुझ्या जवळ हृदयामध्ये भगवंत आहे. भगवंताचं स्थान तर तिथं खरं तर इथं आहे, इथं थर्ड आयपाशी. परंतु आपल्याला ह्या हृदयातनं जे इमोशन फिलिंग येतात आणि ह्या इमोशनमुळं इथलं तत्व कळतं आपल्याला, म्हणून हृदयात म्हटलेलं आहे. आणि हृदय कुठं असतं? लेफ्ट साईडला इथं. आणि राईट साईडला काय असतं? पित्ताशय. या साईडला पित्ताशय असतं, इकडं हार्ट असतं. ठीक आहे. तर प्रकृती ही 27 तत्वांनी बनलेली आहे. कोणकोणते तत्व? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, कारण 10 इंद्रियापासून ध्येय झालेलं आहे ना. आता इंद्रिय म्हणजे तर काय? हे आपले जे अवयव आहेत. आता ह्यातले जे अवयव, हात पाय, हे जे डोळे, नाक, कान, जीभ, हे सगळे जे अवयव आहेत 10, त्यामधले 5 हे कर्मेंद्रिय आहेत. हातानं काम वगैरे करतो. आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले कानाने आपण ऐकू शकतो, डोळ्यांनी पाहू शकतो, जिभेनं बोलू शकतो, हे ज्ञानेंद्रिय आहेत. बुद्धी, अशा प्रकारे. तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 आणि 5 10, त्यानंतर पंचमहाभूते, 10 आणि 5 15, त्यानंतर शब्द, स्पर्श, रूप, गंध आणि रंग, हे 5 20, आणि त्यानंतर 4 जे हे आहेत मनाच्या अवस्था, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या मनाच्या अवस्था आहेत. आणि त्याच्या पलीकडे आत्मा असतो. अहंकार म्हणजेच आत्मा थोडक्यात, परंतु त्यापेक्षा वेगळे, ह्यात बी असतो आणि तिकडे असतो. तर हे 4 24 झाले. आणि 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण म्हणजे काय? जे चांगले गुण आहेत त्याला सत्वगुण म्हणतात. रजोगुण म्हणजे चांगलं आणि वाईट दोन्हीचं मिश्रण असतं, त्याला रजोगुण म्हणतात. आणि तमोगुण म्हणजे काय? तर एकदम सगळंच वाईट असतं, म्हणजे राक्षस गुण, दानव गुण जे म्हटलं, आसुरी गुण. आता आपण लग्न करायचं असतं, हां, असे विषय सांगा सर, खूप आवडतात. ठीक आहे, एक्सक्यूज मी. समजा लग्न करायचं आहे म्हटलं तर आपण पत्रिका पाहतो बघा, आणि मग गुण किती, गुणमिलन कोष्टक किती मॅच होतात, किंवा त्याचा कोणता गण आहे मुलाचा, राक्षस गण आहे की मनुष्य गण आहे की देवगुण आहे, असं बघतो बघा आपण पत्रिका बघताना. लग्नाच्या वेळेला हे सगळं बघितलं जातं. किंवा मुलगी, आता घराला भावी सून येणार आहे, तर सुनबाई कोणत्या गुणाची आहे? सत्वगुणी आहे का रजोगुणी आहे का तमोगुणी आहे? म्हणजेच त्याचाच अर्थ ह्याचेच सत्वगुण म्हणजेच देवगुण, रजोगुण म्हणजे मनुष्यगण, देवगण म्हणजे सत्वगुण, मनुष्यगण म्हणून असते बघा. मनुष्यगण म्हटलं की रजोगुण, आणि राक्षसगण म्हणजे तमोगुण. जे राक्षसगणाचे पुरुष किंवा स्त्री असतात त्यांना म्हणजे असं काय म्हणा असते, फक्त स्वतःचा स्वार्थी विचार असतात, सारखं खायला लागतं चांगलं चांगलं आणि दुसऱ्याला त्रास देतात. हे सगळे जे असतात ते राक्षस गुण म्हटलं जातं.
मनुष्यगुण म्हणजे हे चांगले निम्मे गुण आणि वाईट निम्मे गुण, त्याला मनुष्यगुण म्हटलेलं आहे. आणि देवगुणी म्हणजे सुद्धा आपण म्हणत ना का, लाखात एक आहे बघा मुलगी किंवा मुलगा, काय मुलगा आहे, त्याची काय गुणाचं वर्णन करावं असं. म्हणजे त्या गावात तो त्याच्यासारखा मुलगाच नाही, म्हणजे स्वभावानं चांगला आदर्श, म्हणजे देवासारखा, म्हणून तो सत्वगुणी. तर हे झाले प्रकृतीचे किती प्रकार झाले, 27 गुणांनी प्रकृती युक्त आहे बनलेली आहे. आणि आपला देह 5 गुणांनी बनलेला आहे. आणि पूर्ण प्रकृती 27 गुणांनी बनलेली आहे. आणि ह्या 27 गुणापैकी 5 जे गुणांनी आपला देह बनलेला आहे. आणि आतमध्ये सुद्धा ते इतर जे राहिलेले आहेत ते गुण असतात शरीरात, म्हणजेच जे बाहेर आहे ते सगळं आत आहे शरीरात. म्हणजे उदाहरणार्थ ही प्रकृती म्हणजे असं एक मोठा बॉल समजूया आपण. आणि आपला देह त्या बॉल पुढे एक छोटंसं असं गोल, छोटा गोल. म्हणजे त्या बॉलमध्ये जे आहे ते सगळं त्या गोलमध्ये पॅन आहे, आपल्या ह्या छोट्या गोलमध्ये बी. तिथं जास्त प्रमाणात असली तर कमी प्रमाणात पण आहे असं. म्हणजे जे बाहेर आहे ते आत आहे. ते काहीतरी अभंग आहे बघा. नांदतो देव हा आपुल्या अंतरी, शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. नांदतो देव हा आपुल्या अंतरी, शोधिसी मानवा रावळी मंदिरी. हे परमात्मा शिव आपल्यात आहेत, विष्णूजी इथंच आहेत, रामजी इथंच आहेत. म्हणजे आपल्यातलं जे सत्य आहे, जे चांगलं आहे, जे शिव आहे, जे सुंदर आहे, तो म्हणजेच राम. आत्माराम म्हटलं जातं त्याला. हा आत्मा म्हणजे तरी काय, आत्माराम. आणि हे बाहेर जे ऑक्सिजन आपण घेतो बघा नाकाद्वारे, आपण त्याला विज्ञान भाषेत काय म्हणतो, ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजेच कोण आहे, शिवकण आहेत ते. हे शिवकण शरीरात, हे ब्रह्मांडातून शिवकण शरीरात जातात म्हणून हे शरीर जिवंत आहे. आणि जर शिवकण जायचे ज्या दिवशी बंद होतील, म्हणजे श्वासोश्वास आपला ज्या दिवशी बंद होईल, कारण हा जप चालू आहे श्वासोश्वासाचा, वरी घेताना सो, खाली सोडताना हम, सोहम नावाचा जप चालू आहे. भले आपण देव माना किंवा न माना, परंतु हा जप हा बॉडी शरीर करतं म्हणून हे जिवंत आहे. परंतु ज्या दिवशी हा जप थांबेल त्या दिवशी आपण डेड झालेला असू. आणि आपण डेड झाल्यावर आपली काय अवकात आहे, घरचे सुद्धा म्हणतात ह्याला हलवा, लवकर हलवा. लवकर हलवलं म्हणजे पटमन आंघोळी करून खायला जेवायला मोकळं होते. नुसती दुर्गंध आहे. जवळ बसलेली सुद्धा असं ते नाकाला पदर लावून बसले असतात, ते बसले असते असं वारं घालत ते मड्याला. आणि मग रडण्याचे अनेक प्रकार आहेत. उठा, आता उदाहरणार्थ वडील वाढलेत, पप्पा थोडं जेवा ना, होतं तर त्याला कधी कुणी वाढणार नाही, पण पुन्हा मेल्यावर जेवा ना पप्पा, उठा ना, बोला ना माझ्याशी, असं वगैरे चालू असतं नाटकं आपले. हे सगळं स्वार्थाचा बाजार आहे. ठीक आहे. आणि आता हे झालं 27 तत्व. आणि आता त्यानंतर तिसरा जे आहे बॉडी, पहिली आपण काय पाहिलं, स्थूल शरीर. स्थूल शरीर कशाने बनलेलं आहे, रक्त, मांसपेशी, हाडं, तसंच त्वचा यांनी बनलेलं आहे. सूक्ष्म शरीर कशाने बनलं आहे, सूक्ष्म शरीरात हे पंचमहाभूते येत नाहीत. कोणची, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे येत नाही. तर काय येतं पृथ्वी ह्याच्यात सूक्ष्म शरीरमध्ये, पंच महाभूते विरहित, म्हणजे हे नसतं त्यात. तर त्यामध्ये काय येतं, सूक्ष्म शरीरामध्ये 19 तत्वाने बनलेले आहे सूक्ष्म शरीर. 19 तत्व. आता हे 19 तत्व म्हणजे कोणते, तर पंच ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, त्यानंतर पंच कर्म इंद्रिय, 5 आणि 5 किती झाले, 10. त्यानंतर शब्द, स्पर्श, रूप, रंग आणि गंध, हे किती झाले, 10 आणि 5 15. आणि आणखी 4 आहेत. असे 19 गुणांनी सूक्ष्म शरीर बनलेलं आहे. तर ते आणखी कुठली 4 आहेत, तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ह्या मनाच्या ज्या अवस्था आहेत. मन, आपण मन म्हणतो नुसतं, पण मनाच्या 4 अवस्था आहेत. मन, बुद्धी. मन म्हणजे वाईट ही विचार, चांगले विचार, सगळे विचार, ते एक साठा, त्याला मन म्हटलेलं आहे. आता बुद्धी आली त्यानंतर. मग त्यातलं चांगलं काय, वाईट काय, हे जे ज्याच्यामुळं समजतं तिला बुद्धी म्हणतात. हे झालं मन, बुद्धी. त्यानंतर चित्त, त्याच्यावरची अवस्था आहे. चित्त म्हणजे सद्विवेक बुद्धी. बुद्धी सांगते हे वाईट आहे, हे चांगलं आहे. पण
बुद्धी फक्त सांगते, पण हेच चांगलं आहे आणि हेच तू कर असं निर्णय देत नाही तिला. हे केलं तर असं होईल, ते केलं तर तसं होईल एवढं सांगते तिला. परंतु आपल्या शरीराकडून ते काम करूनच घेते. म्हणजे आपल्याला वाईट काम करायचं तर ती वाईटच करून घेते चित्त, आणि चांगलं करायचं तर ते चांगलंच करायचं असे एक ठाम निर्णय घेते ते चित्त. आणि अहंकार, अहंकार म्हणजे गर्व नाहीये, तर अहंकार म्हणजे आत्मा. आत्मा म्हणजे हे आपला जो आत्मा राम आहे आतला. आता राम विषय निघाला की राम त्रेतायुगात जन्मले, त्याच्या अगोदर कुठलं होतं? सत्ययुग. सत्ययुगात सुद्धा लोक रामाचं नाव घेत होते का नाही? राम नावाचा जप शिवजी तर अगदी पृथ्वी निर्माण केल्यापासून किंवा ब्रह्मांड निर्माण करायच्या आधीपासून राम 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 नावाचा जप करतात, आणि रामजी ओम नम शिवाय करतात, कारण दोन्ही तत्व एकच आहेत. तर मग तेव्हा तर रामच जन्मलं नव्हतं, आणि कुणाचं, कोणत्या रामाचं? मी त्या दिवशी रामात सांगितलेलं बघा, एक दशरथ का बेटा राम, पुन्हा जो घटघट में है जो बैठा वो एक राम. घटघट म्हणजे हे सगळं जळी स्थळी काष्टी पाषाणी जो भरून उरलाय तो राम. पुन्हा एक हमारे देह में जो बैठा है आत्मा राम, वो एक राम. और एक निर्गुण निराकार है, वो सबसे न्यारा, असा एक राम. सबसे न्यारा म्हणजे सगळ्यापेक्षा वेगळा, तो आत्माराम. तर अशा प्रकारचे राम आहेत. तर हे सगळे एकच तत्व आहे. तर 19 तत्वांनी सूक्ष्मदेह बनलेला आहे. आता कोणते 19 तत्व? आणखी एकदा, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 आणि 5 10. पुन्हा हे शब्द, स्पर्श, रूप, गंध आणि गंध आणि रंग, हे 5, 15. आणि आणखी राहिले काय? 4. 4 ह्या मनाच्या अवस्था आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. 15 आणि 4 19, म्हणजे हे 19 तत्वांनी जो बनला आहे तो सूक्ष्म शरीर. आता राहिला तिसरा प्रकार कोणता? तर कारण. मना बॉडीचे म्हणजे शरीराचे 3 प्रकार सांगितलेत. एक स्थूल शरीर, एक सूक्ष्म शरीर आणि एक कारण शरीर. तर कारण शरीर म्हणजे 3 तत्वांनी बनलेलं आहे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. म्हणजे सत्वगुण म्हणजे चांगले गुण, रजोगुण म्हणजे चांगलं आणि वाईट असं निम्म निम्म बॅलन्स असलेलं रजोगुण, आणि तमोगुण म्हणजे आसुरी वृत्तीचे दानव वाईट गुण, ते तमो. तर या 3 तत्वांनी जो बनला आहे तो कारण शरीर. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर आणि कारण शरीर असे शरीराचे 3 जे भाग आहेत ते पाहिलेले आहेत. I hope all of you guys understand today's topic very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. And lastly, if and guys, if you are new in my channel, and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button, you just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon, you just press that bell icon. Then you have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho, Jai Shiva.